नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। खर्डीजवळील वरसखोल येथील पुलावरून पावसाचे पाणी वाहू लागल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। शेतकऱ्याच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने भिंत व पत्रे कोसळून मोठे नुकसान। ठेकेदाराने अंदाजपत्रकानुसार काम न केल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप। 6 जुलैच्या मुसळधार पावसामुळे सकाळी 9 वाजेच्या सुमारास शहापूर तालुक्यातील खर्डीजवळील वरसखोल गावातील पुलावरून पाणी वाहून पुलापलीकडील अनेक गावांचा संपर्क तुटला होता। पुलाजवळील शेतकऱ्याच्या घरात पाणी शिरून भिंत व पत्रे कोसळून मोठी दुर्घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। सदर पुलाचे काम ठेकेदाराने अंदाजपत्रकानुसार न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा ठेकेदारावर आरोप केला आहे। या दुर्घटनेत पीडित शेतकरी मारुती डोनर यांच्या गोठ्यातील गायी व म्हशींच्या अंगावर पत्रे पडल्याने जनावरांना इजा झाली व घरातील संसार उपयोगी वस्तूंची नासधूस होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले असून कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे। दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे। बाळूगोपाळ मोकणे वरसखोलचा राहणार माणूस आहे। हा आमच्या वाडीमध्ये जाणारा रस्ता आहे आणि काही ठिकाणी एवढा प्रॉब्लेम झाला, सगळ्या लोकांना प्रॉब्लेम हे रस्ता घडलेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना त्रास होऊ राहिला इथं। ठेकेदार होते त्यांनी तरी लक्ष तरी द्यायला पाहिजे होता इकडं। आणि ज्या पहिल्या ज्या मोऱ्या होत्या त्या फेकल्याने छोट्या मोऱ्या टाकल्यामुळे पाणी जात नाही तिकडे आणि त्यामुळे ह्या शेताला बी त्रास होऊ राहिला आहे आणि सगळं पाणी जाम झालं आहे तिकडे। इथं 2 दिवसापासून पाऊस चालू आहे आणि आमच्या घराला इथं मोरी रस्ता बांधल्यापासून आमच्या घराला पाणी येत आहे। त्यांना सांगितलं होतं इथं रस्ता बांधू नका, बारीक बारीक मोरे टाकले आणि आमच्या घराचे पत्रे पडले आणि घराला पाणी फेकले आणि त्यांना जबाबदार विशाल खाडे। इथं पाण्यामुळं आमच्या घराला पाणी आलं, रस्ता बांधला त्यांनी, रस्ता बांधला ना, पाणी बारीक बारीक मोऱ्या टाकले। आम्ही सांगत होतो काही बारीक मोऱ्या टाकू नको, आमच्या घराला पाणी येतं, त्याने ऐकलं नाही, जबरी रस्ता केला। आता आमचं पाण्यानं घर कोसळलेलं आहे, आम्ही आता या पाण्यामध्ये कुठं राहायला जायचं? आमचे बारीक बारीक पोरं आहे, म्हशींच्या अंगावर पत्रे बित्रे पडले, अंगल पडले। त्यांना सांगितलं होतं या रस्ता बांधू नका इथं म्हणून, तर ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांच्या घरी राहायला जाऊ का? मी ग्रामपंचायत सदस्य आहे। तिथे आज कालपासून खूप पाऊस असल्यामुळं आमच्या पुलावरून पाणी गेलेलं आहे। याला पूर्ण पुलावरून पाणी जाण्याचं कारण म्हणजे इथलं मेन जो काम झालेला आहे कातकरी वाडीतला, तिथला तो कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी छोट्या मोऱ्या काढून छोट्या मोऱ्या टाकल्यात आणि आमच्या वरसखोल गावात जाणारा जो रस्ता आहे तिथल्या मोऱ्या काढून पूर्ण टाकलेला नाही आहे, त्याच्यामुळे पूर्ण पाणी पुलावरून जात आहे। त्याच्यामुळं आमचा येण्या जाण्याचा पूर्ण संपर्क तुटलेला आहे। याला सर्वस्व जबाबदार या रस्त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे विशाल खाडे, हा पूर्णपणे जबाबदार आहे। त्याला मी स्वतः वारंवार त्याला फोन करायचो, बोलवायचो की इथे ये म्हणून, तिथे हे करून दे, तर तो बोलायचा नाही आमचं गरीबचं काम नाही, आमचं निकृष्ट दर्जाचं काम आहे। आज कळलं की त्याचं किती निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि किती उत्कृष्ट दर्जाचं काम आहे। त्याला पूर्णपणे सर्वस्व जबाबदार हा विशाल खाडे कॉन्ट्रॅक्टर आहे। तुम्ही बघू शकता की आमच्या रस्त्याची काही दुरावस्था झालेली आहे, पूर्णपणे पाणी पुलावरून गेलेलं आहे। गाड्या पण आमच्या येण्या जाण्याच्या गाड्या अडकलेल्या आहेत, माझी स्वतःची गाडी अडकलेली आहे, समोर डिझायर उभी आहे 50-70 नंबरची। बघा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे। जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली याला पूर्णपणे सर्वस्व जबाबदार हा कॉन्ट्रॅक्टर आहे। किती लाखाचा रस्ता? हा कमीत कमी अंदाजे 50 लाखाचा रस्ता होता। रस्ताही अपूर्ण झालेला आहे, काही निधी अपूर्ण मिळाल्यामुळे, परंतु जो निधी मिळाला होता त्याच्यात पण त्यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। मी त्यांना बोललो होतो की तुम्ही निकृष्ट दर्जा दाखवा, तर त्यावेळेस ते बोलत होते की आमचं उत्कृष्ट दर्जाचं काम आहे, पण आज सिद्ध करून दाखवलं की आज त्यांचं खूप निकृष्ट दर्जाचं काम आहे या ठिकाणी। हे कोणत्या योजनामधून हा रस्ता मंजूर झाला? त्यांचा बापा ठक्करच्या योजनेमधून होतं। किती लाखाचा आहे तो? 50 लाखाचं काम होतं। डोनर इथे राहत असून माझ्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे माझं अख्खं घर कोसळलं आहे। तरी इथे रोडचं काम केलं तेव्हा त्यांना मी बोललो होतो की रोडच्या साईडने घ्या, पण त्यांनी ना ऐकता इथं रोड बनवल्यामुळं अख्खं पाणी माझ्या घरामध्ये घुसलं, त्याच्यामुळे माझं अख्खं घर पडलं आहे। ठेकेदारचं नाव काय? ठेकेदार विलास खाडे। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।